श्री स्वामी समर्थ. श्वेता झूम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गोल्डन मण्यांपासून गोल्डन बॉल कसं तयार करायचं. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत गोल्डन मनी, त्यानंतर 0.3 mm ची तार. तर आपण सर्वप्रथम तार कट करून घेणार आहोत. तार कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, 4 गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत. चार गोल्डन मनी आपण ओवून घेतलेले आहे. 4 गोल्डन मनी ओवून झाल्याच्या नंतर याला आपल्याला तारेच्या सेंटरला मधोमध आणून घ्यायचं आहे. सेंटरला आणल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, जो कड्याची साईडचा मनी आहे त्यामध्ये दुसऱ्या साईडची तार आपण ओवून घेणार आहोत. तर पुन्हा एकदा बघू शकता, सेंटरला आपण मनी आणून घेतलेले आहे. त्यानंतर इकडच्या साईडच्या तारेमध्ये आपण इकडच्या साईडची जी तार आहे ती पास करून घेणार आहोत मण्यामधून, पहिल्या मण्यामधून. तर आपल्याला ती पास करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने असा 4चा ट्रायंगल इथं होऊन जातो. तर यानंतर आपल्याला काय करायचे, पुन्हा एका साईडने एक मनी ओवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने 2 मनी ओवायचे आहेत. दुसऱ्या साईडने 2 मनी ओवल्याच्या नंतर काय करायचं आहे बघा, ज्या साईडने आपण एकच मनी ओवलेला आहे त्याला दुसऱ्या साईडच्या पुढच्या मण्यामधून पुन्हा तार, एक मण्याच्या साईडची तार आपण रिपीट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. आता हे आपले झालेले आहेत 2 असे ट्रायंगल. तर पुन्हा एकदा आपण सेम प्रोसेस करणार आहोत. एका साईडने होणार आहोत एक मनी, दुसऱ्या साईडने आपण पुन्हा 2 मनी ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे मनी ओवून पुन्हा एक ट्रायंगल तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकतात. तर आपले हे 3 ट्रायंगल इथे रेडी झालेले आहेत. आपल्याला अजून एक ट्रायंगल रेडी करायचा आहे. तर तो कसा करायचा ते देखील मी तुम्हाला सांगते. तर तो रेडी करताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथे 2च मनी लागणार आहेत. तर आपण एक मनी ओवून घेणार आहोत एका साईडला आणि दुसरा एक मनी ओवून घेणार आहोत दुसऱ्या तारेमधनं. तर यानंतर देखील आपल्याला काय करायचं आहे, तर बघा इथे या प्रोसेस नंतरच आपला बॉल मनी कंप्लीट होणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपला हा असा प्रकारचा ट्रायंगल तयार झालेला आहे. आता आपल्याला याला फोल्ड करायचा आहे आणि इथे हा जो बघू शकता, इथे जो हा 3 ट्रायंगल आपले झालेले आहेत, दोन्ही साईडने आपण एक एक मनी ओवून घेतलेला आहे. आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, हा जो 1 नंबर आपण जो मनी ओवलेला आहे, ट्रायंगल केलेला आहे, त्या ट्रायंगलला आपण या दोन्ही तारा ओवून काढून घेणार आहोत. तर बघा पुन्हा एकदा या पद्धतीने आपल्या इथे ट्रायंगल असा बॉल रेडी होणार आहे. तर आपण काय करणार आहोत, ही जी तार आहे एक साईडची ती या साईडने अपोजिटला ओवून घेणार आहोत याच मण्यामधून. अशा पद्धतीने आणि दुसऱ्या साईडने देखील बघू शकता सेम प्रोसेस, तार रिपीट ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता आपला हा जो बॉल आहे कम्प्लिटली फायनल मध्ये
रेडी झालेला आहे, बघू शकता. बघा इथल्या साईडने आपलं होल जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि हा मणी आपला रेडी झालेला आहे. तर याला आता तुम्ही इथे पुन्हा एकदा तारेला पॅक करून घेण्यासाठी इथे पोहून घ्यायचं आहे रिपीटला. आणि सेंटरला तार करून घ्यायची आहे, बघू शकता. असा हा आपला बॉल मनी इथे रेडी झालेला आहे. ह्या तारेला आपण थोडंसं क्रॉस करून घेणार आहोत इथे आणि एक्स्ट्राची जी तार आहे ती कट करून टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपला हा जो बॉल मनी आहे तो रेडी झालेला आहे. हा तुम्ही नेकलेससाठी किंवा सिंगल मनी म्हणून देखील यूज करू शकता गळ्यातल्यात वगैरे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा छान छान नवीन डिझाईन ज्वेलरी बघण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.